नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी होमगार्डची जी काही परिस्थिती आहे ती दयनीय परिस्थिती आहे आणि होमगार्डच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी पूर्ण होत नाही आहे. ते 365 दिवसांचं काम असेल किंवा मग वेतनवाढ असेल. वेतनवाढ एक प्रकारे झालेली आहे, परंतु ते वेतनसुद्धा त्या ठिकाणी नियमित नाही आहे. अशा प्रकारची ही एक न्यूज असणार आहे. न्यूज 3 मार्चची ही न्यूज असणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 3 मार्च 2025ची न्यूज आहे, म्हणजे लेटेस्ट न्यूज आहे. आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या मागण्या पूर्ण कधी होणार, तर हा होमगार्डचा विषय आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की होमगार्ड न्यायाच्या प्रतीक्षेत 365 दिवस कामासह वेतन वाढीची मागणी त्यांनी केलेली आहे. आता यामध्ये बघा नेमकं काय दिलेलं आहे त्यांनी. तर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कोणत्याही महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांबरोबर अहोरात्र बंदोबस्तासाठी उभे राहणारे होमगार्ड अर्थात गृहरक्षक दलाचे जवान अजूनही न्याय मागण्यापासून वंचित राहिले आहेत. वेळोवेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना निवेदने देऊनही त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आमच्या मागण्या कधी सुटणार याचीच प्रतीक्षा त्यांना लागली आहे. नुकतेच राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक होमगार्ड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना ईमेलद्वारे निवेदने पाठवलेली आहेत. सर्व होमगार्डच्या ज्या काही संघटना आहेत, होमगार्ड्स जे स्वतः आहेत ते प्रयत्न करत आहेत, तरीसुद्धा त्यांच्या प्रयत्नांना या ठिकाणी यश येत नाही आहे. सातत्याने आपण काही दिवसांपासून या ठिकाणी सांगत आहोत की राज्यव्यापी या ठिकाणी आंदोलन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या ठिकाणी होमगार्डला न्याय मिळू शकत नाही. मग ती त्यांचे 365 दिवस ड्युटी असो किंवा मग वेतनवाढ असो किंवा मग वेतन नियमित होत नाही तो प्रश्न असो किंवा मग वेटिंग लिस्टचा प्रश्न असो, होमगार्डकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही परिस्थिती सत्य आहे आणि राज्यव्यापी आंदोलन जोपर्यंत या ठिकाणी कोणी उभारणार नाही तोपर्यंत अशा प्रकारचे प्रश्न हे मार्गी लागत नाहीत. तुम्ही बाकीच्या डिपार्टमेंटचे तुम्ही बघू शकता. अंगणवाडी सेविकांचे तुम्ही मोर्चे बघा. दर 15 दिवसातून 1 महिन्यातून कुठं ना कुठं तुम्हाला जिल्ह्यामध्ये किंवा मग तुमच्या आपल्या राज्यामध्ये मोर्चे दिसत असतात. त्या ठिकाणी त्यांचे निवेदनं असतात, धरणे आंदोलनं असतात. अशा प्रकारे काहीतरी या ठिकाणी केल्याशिवाय मार्ग या ठिकाणी तुम्हाला मिळू शकणार नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी प्रमुख मागण्या काय आहेत होमगार्डच्या, तर 365 दिवस काम मिळावे, त्यानंतर मानधनात 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वाढ करावी आणि दर 3 वर्षांनी होणारी जी पुनर्नोंदणी आहे ती नोंदणी बंद करावी आणि सेवानिवृत्तीचे जे वय आहे ते वय या ठिकाणी 58 वर्षावरून 60 वर्ष करावे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. या सर्व मागण्या आहेत प्रमुख. आणि या ठिकाणी एक होमगार्डचं जे काही त्यांचं मनोगत आहे एक प्रकारे किंवा त्यांची व्यथा आहे ती व्यथा त्यांनी सांगितलेली आहे या ठिकाणी. तर प्रशासनाला गरज असते तेव्हाच होमगार्ड्सना ड्युटी मिळते. ना भविष्य निर्वाह निधी, ना पेन्शन, ना निवृत्तीवेतन. देशसेवेचे कार्य करत असतानाही सन्मानाची वागणूक मिळत नाही. शासनाच्या कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. तरी सरकारने राज्यातील होमगार्डच्या मागण्याकडे लक्ष देऊन न्याय द्यावा असं या ठिकाणी होमगार्डचं म्हणणं आहे. आणि खरोखर जे काही प्रशासन आहे या प्रशासनाने होमगार्डकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा तुमचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. कारण की ते सुद्धा माणसं आहेत, त्यांनासुद्धा परिवार आहे, त्यांनासुद्धा पैशाची गरज आहे, त्यांनासुद्धा कामाची गरज आहे. एकीकडे त्यांनी होमगार्ड जॉईन केल्यानंतर जर त्यांना दुसरीकडे कुठं जॉब असेल तर ते जॉब करत नाहीत. तुम्ही जेव्हा त्यांना फोन करता, जेव्हा त्यांना बोलावता तेव्हा ते येतात, परंतु पुन्हा मग त्या जॉबवर ते जाऊ शकत नाहीत. अशा द्विधा मनस्थितीमध्ये ते होमगार्ड्स वर्षभर असतात आणि वर्षभर असूनसुद्धा तुम्ही त्यांना 365 दिवस कामसुद्धा देत नाही आणि नियमित वेतनसुद्धा देत नाही. ही त्यांची खरोखर त्यांची परीक्षा बघू नका. कारण की जर आंदोलन जर झालं मोठं तर काहीतरी यामध्ये जे काही प्रशासन आहे यांना त्या ठिकाणी नुकसानाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे. कारण की शेवटी कुठल्याही गोष्टीची एक सीमा असते. भरपूर वर्षांपासून हे लोक जे होमगार्ड्स आहेत हे अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जात आहेत आणि आंदोलन एखादं जर मोठं उभं राहिलं तर यावर काहीतरी प्रश्न निघू शकते असं मला वाटते. शेवटी ज्या काही न्यूज आहेत किंवा ज्या काही मागण्या आहेत होमगार्डच्या त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण टाकण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातलीच ही एक बातमी आहे आणि त्याचमुळे तुम्हाला ही अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. हे सर्व त्यांनी सांगितलेलं आहे. यामध्ये सर्व जो काही विषय आहे हा विषय तो एकच असणार आहे की फक्त तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या आमच्या मागण्या पूर्ण करा अशा प्रकारचं हे एक निवेदन असणार आहे प्रशासनाला. आणि प्रशासनाने सुद्धा याची दखल घेऊन या विषयावर तोडगा काढावा अशी अपेक्षा सर्व होमगार्ड्सकडून आपण या ठिकाणी करणार आहोत. ओके, धन्यवाद, थँक्यू.